नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो बघा, जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर सफाई कामगार या पदासाठीची भरती आलेली आहे आणि या भरतीमध्ये मित्रांनो आपल्याला प्रात्यक्षिक परीक्षा देखील द्यावी लागणार आहे. कोणत्याही विभागाची सफाई कर्मचारी पदासाठीची भरती असू द्या, त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तुम्हाला तिथे जी काही प्रॅक्टिकल परीक्षा घेतली जाते त्याच्या परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीनं असतं, त्याचबरोबर तुम्हाला तिथं कोणत्या पद्धतीनं प्रात्यक्षिक करावं लागतं याबाबतची सविस्तर माहिती देणारा हा आपला एक व्हिडिओ असणार आहे. त्यासाठी काय करायचंय तर व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर आता ही प्रात्यक्षिक परीक्षा कशी असते तर त्याचा आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला मित्रांनो या ठिकाणी पाहायचं आहे की या परीक्षेमध्ये आपल्याला साफसफाईची कौशल्य चाचणी जी घेतली जाते ती कशा पद्धतीने घेतली जाते हे आपल्याला इथं पाहायचं आहे. तर बघा, तुम्हाला कौशल्य चाचणी म्हणजे काय तर क्लिनिंगचं स्किल द्यावं लागतं, त्याची टेस्ट द्यावी लागते. तर त्याच्यातील पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे जमिनीची झाडूने व पोछाने साफसफाई करणे. अतिशय सोपं काम आहे आणि जे काम तुम्हाला तिथं करावं लागतं की जे काही तुम्हाला ऑफिसेस आहेत त्या ऑफिसचं झाडूने सफाई करणं आणि त्याच्यानंतर पोछाने ते व्यवस्थित पुसून घेणं, याचं तुम्हाला तिथं काय केलं जातं प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये करून दाखवावं लागतं. त्याच्यानंतर टॉयलेट वॉशरूम असतील ते साफसफाई देखील तुम्हाला तिथं करून दाखवावं लागते. त्याचबरोबर कचरा गोळा करून योग्य ठिकाणी टाकणे. बघा, काय काय विचारलं जातं कौशल्य चाचणीमध्ये किंवा प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये, प्रत्यक्ष तिथं तुम्हाला कचरा गोळा करून योग्य ठिकाणी टाकावा लागतो, हे देखील तुम्हाला तिथं प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये करून दाखवावं लागतं. त्याचबरोबर तुम्हाला ओला कचरा आणि सुक्या कचऱ्याची वर्गवारी करता आली पाहिजे, हे देखील तिथं अतिशय महत्त्वाचं असतं मित्रांनो. ज्यावेळेला तुम्ही सफाई कर्मचारी म्हणून जी काही परीक्षा देत असता किंवा त्या पदासाठी तुम्ही अर्ज केला असेल आणि तिथं प्रात्यक्षिक परीक्षा असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला तिथं कराव्या लागतात. त्याचबरोबर वापरले जाणारे जे काही क्लिनिंगच्या सामग्री आहेत त्या सामग्री तुम्ही व्यवस्थित ठेवताय का, त्याचं तुम्हाला व्यवस्थित नॉलेज आहे का. ऍसिड असेल, मॉप असेल किंवा अन्य काही तुम्हाला क्लिनिंगसाठी ज्या सामग्री लागतात त्या सामग्री तुम्ही व्यवस्थित हाताळत आहात का आणि त्याची तुम्हाला माहिती आहे का, हे देखील तिथं पाहिलं जातं. पुढची गोष्ट बघा काय आहे याच्यामध्ये तर तुम्हाला उपकरणांचे योग्य वापर करता येतोय का ते पाहिलं जातं. तुम्हाला सगळी उपकरणं जे आहेत ते त्या ठिकाणी दिली जातात. झाडू असेल, पोछा असेल, डस्टर असेल, ब्रश असेल, ही जी काही सर्व तुम्हाला क्लिनिंगसाठी लागणारी जी काही साहित्य आहे ते साहित्य तिथं तुम्हाला दिलं जातं आणि त्याचा वापर तिथं करायला तुम्हाला लावला जातो. त्याचबरोबर तुम्ही सुरक्षांच्या नियमांचे पालन कशा पद्धतीने करता हे देखील तिथं पाहिलं जातं मित्रांनो. पुढचा पॉइंट आहे तो बघा काय आहे तर तिथं तुमची शारीरिक क्षमता आणि शिस्तीचं देखील तुम्ही कशा पद्धतीने पालन करता आहे त्याचं देखील ऑब्झर्वेशन केलं जातं. कार्यक्षमतेची चाचणीमध्ये तुम्हाला जे काही वेळ दिलेला आहे तो वेळामध्ये तुम्ही काम पूर्ण करता आहात का आणि ते काम अतिशय व्यवस्थित काटेकोरपणे पूर्ण करतायत का हे देखील पाहिलं जातं. वेळेचे पालन आणि तुमचं जे काही वर्तन आहे त्याचं देखील तिथं तुमचं ऑब्झर्वेशन केलं जातं मित्रांनो. पुढचं बघा पॉइंट काय आहे तुमचं मूल्यांकन कशाच्या आधारावरती केलं जातं. आता ही तुमची प्रात्यक्षिक परीक्षा आहे. ती प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं करून दाखवाव्या लागतात. नीट लक्षात घ्या, ज्या मी तुम्हाला गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही करून दाखवायच्या असतात आणि त्याच्यानंतर तुमचं मूल्यांकन केलं जातं त्या प्रॅक्टिकल परीक्षेचं. की स्वच्छता, पहिला गोष्ट आहे स्वच्छता, तुम्ही किती प्रभावीपणे ती जागा स्वच्छ केलेली आहे, ते काम करत असताना तुम्ही किती मन लावून काम केलेलं आहे ते देखील पाहिलं जातं मित्रांनो. तुम्ही फक्त करायचं म्हणून ते काम केलेलं आहे का तुम्ही एकदम पोटतिडकीने ते काम केलेलं आहे याचं देखील तिथं ऑब्झर्वेशन केलं जातं. त्याचबरोबर वेळेचे व्यवस्थापन कशा पद्धतीने केलेलं आहे, तुम्हाला जे काही वेळ दिलेली होती त्या वेळामध्ये तुम्ही काम ल्यावली जाव टमकी बजाव केलेलं आहे का व्यवस्थित केलेलं आहे हे देखील तिथं पाहिलं जातं. फक्त तुम्हाला काम सांगितलंय म्हणून घेतला झाडू आणि वरवरचं झाडून काढलं का तुम्ही व्यवस्थित पद्धतीने ते क्लीन केलेलं आहे
कोपरा कोपरा झाडून घेतलेला आहे का हे देखील तिथं पाहिलं जातं। त्याचबरोबर तुमच्या कामाची पद्धत कशी आहे ते देखील तिथं पाहिलं जातं। कामाची पद्धत म्हणजे तुम्हाला जे काही काम दिलेलं आहे ते तुम्ही योग्य क्रमाने केलेलं आहे का? काही विद्यार्थी अगोदर पोछा मारतात आणि नंतर झाडू मारतात, अशा पद्धतीने काम केलेलं आहे का? तुम्हाला खरंच या पदाची गरज आहे का? तुम्ही करायचं किंवा सरकारी नोकरी पाहिजे म्हणून फक्त अर्ज केलेला आहे, याची देखील तुमची तिथं चाचपणी केली जाते। त्यासाठी बघा, तुम्ही हे काम केले नसतील तर ह्या कामाचा मित्रांनो तुम्ही निश्चितच काय करायचं आहे, अनुभव घ्यायचा आहे। नाहीतर काय बादरांना असती सवय, अर्ज करायचा आहे म्हणून करायचा, आपल्याला सरकारी नोकरी पाहिजे म्हणून, आणि तिथं गेल्यानंतर ज्यावेळेला तुम्हाला प्रात्यक्षिक परीक्षा करायला लावली जाते किंवा प्रात्यक्षिक परीक्षा द्यायची वेळ येते, त्यावेळेला तुम्हाला कशात काय मिक्स करायचंय आणि कशा पद्धतीने झाडू काढायचंय हे तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला तिथं रिजेक्ट केलं जातं। त्याचबरोबर तुम्ही सुरक्षितता जे आहे त्या सुरक्षिततेचं पालन कशा पद्धतीने करता आहात, बघा या ठिकाणी ऑफिसमध्ये यूपीएस वगैरे गोष्टी ठेवलेल्या असतात, तर तुम्ही यूपीएस पासून कशा पद्धतीने कचरा क्लीन करता आहात ते तिथं पाहिलं जातं का? यूपीएसच्या शेजारी तुम्ही जाऊन ओला केलेला पोचा त्याच्यावरून फिरवताय हे देखील त्या ठिकाणी पाहिलं जातं। या गोष्टी तुम्ही अतिशय बारकाव्याने पाहायच्या आहेत। तर मित्रांनो बघा, अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्या गोष्टींचं तिथं चाचपणी केली जाते। तुम्हाला जी साधनं दिलेली आहेत त्या साधनांचा पुरेपूर वापर केलेला आहे का हे देखील पाहिलं जातं मित्रांनो, हे लक्षात घ्या। आणि सगळ्यात महत्त्वाचं आता आपल्याला पाहायचं आहे की या ठिकाणी तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही परीक्षा देणार आहे त्यावेळेला काय तुमच्या डोक्यामध्ये कन्सेप्ट असली पाहिजे। बघा, आता मी ज्या काही सूचना सांगितल्या किंवा जी काही कामं सांगितली, ही कामं प्रत्येक जिल्हा न्यायालयाच्या भरती प्रक्रियेनुसार वेगवेगळे असू शकतात किंवा तुम्ही अन्य ठिकाणी सफाई कर्मचारी या पदासाठी अर्ज केला असेल तर त्यानुसार ते वेगवेगळे असतात, हे इथं लक्षात घ्या। भरतीची तुम्ही जी काही जाहिरात आहे त्या अधिकृतपणे जाहिरात वाचायच्या आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काम कोणत्या पद्धतीने असणार आहे हे देखील दिलेलं असतं मित्रांनो। याच्यामध्ये मी जे काही कामं सांगितली ती कामं असतातच, त्या व्यतिरिक्त अन्य काही कामं आहेत का हे देखील तिथं पाहणं गरजेचं असतं, हे मित्रांनो लक्षात घ्या। आणि जर तुमच्याकडे साफसफाईची तुमची काही तयारी नसेल किंवा तुमच्याकडे अनुभव नसेल तर त्याचं प्रॅक्टिस करणं अतिशय गरजेचं आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो। तर बघा, ज्या विद्यार्थी मित्रांनी जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर सफाई कामगार या भरतीसाठी अर्ज केलेला आहे त्यांनी या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे लक्षात ठेवायच्या आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला अशाच पद्धतीनं नवीन नवीन माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाते। त्यासाठी काय करायचंय, अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।